पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघ आयोजित पत्रकार सन्मान सोहळा 2024 हा दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी नाशिकच्या शालिमार येथील IMA हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई अध्यक्ष राजा उदाटे, नाशिकचे लोकप्रिय खासदार हेमंत गोडसे, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, भ्रमर पेपरचे संपादक चंदूलाल शाह, दैनिक तिरंगाचे संपादक सुरेश निकुंभ, दिव्य मराठी संपादक अभिजित कुलकर्णी, पुढारी संपादक मिलिंद सजगुरे, आपलं महानगर संपादक हेमंत भोसले, लोकनामा संपादक जयंत महाजन, चंदन पूजाधिकारी तसेच माजी नगरसेवक सलीम शेख यांच्यासह अनेक मान्यवर तसेच पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई राजा उदाटे यांनी बोलताना सांगितले की भारतीय पत्रकार परिषद राज्यात काम करत असून पत्रकारांचे विविध प्रश्न मागवणे सोडवण्यासाठी काम करत आहे. त्याचबरोबर पत्रकारांचं आरोग्य पेन्शन योजना यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत देखील आहे. प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन कसे उभे राहतील यासाठी देखील पाठपुरावा करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच बोलताना नाशिक खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांसह आरोग्य पेन्शन लागू व्हावी तसेच या सर्व बाबींसाठी जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व तसेच पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वीसाठी निमंत्रक सतीश रुपोते, आयोजक गुलाब मणियार, संजय परमार व नितीन सातपुते आदींनी प्रयत्न केले तर सूत्रसंचालन अविनाश आहेर यांनी केले. उपस्थित मराठा विद्यार्थ्यांचे सरचिटणीस मार्गदर्शक नितीन ठाकरे, त्याचबरोबर महाजन साहेब, सदगुरे साहेब, त्याचबरोबर शाह साहेब, अखिल साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व ज्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे असे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, प्रथम तुम्ही आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय अशा सर्वांचं अभिनंदन. खरं तर पत्रकारिता म्हटल्यानंतर अनेक आव्हानं त्यांच्या समोर असतात. आता आपल्या खरं तर अध्यक्ष आमचे अध्यक्ष महोदय उदाटे साहेब, अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष, खरं तर त्यांनी त्याच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं त्या काळाप्रमाणे अनेक गोष्टी बदलत चालल्या, म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे आणि या स्पर्धेतून सगळ्यांना पुढे जायचंय. आणि म्हणून आपण हे करत असताना जे काही आता त्यांनी सांगितलं अनेक आव्हानं त्या ठिकाणी आली. प्रत्येक वैयक्तिक माणूस त्याचा युट्यूबचा असेल किंवा इतर इंस्टाग्राम असतील अशा विविध माध्यमातून ही माहिती समोर लाखो लोकांसमोर त्या ठिकाणी येत असते. आणि म्हणून हे करत असताना पत्रकारितेमध्ये देखील आपणही सर्वांनी चांगल्यात चांगल्या जे काही विषय लोकांना लागतात, म्हणजे जे काही मुद्दे असतात ते लोकांपर्यंत पोहोचावे. त्याच्यामध्ये पारदर्शकता आणि पक्षपातीपणा असतोच, परंतु अधिकाधिक ते सहजरित्या कसे पोहोचतील यासाठी मला असं वाटतं का आपण सर्व या ठिकाणी प्रयत्न करत आहात. आणि आपण या पत्रकार दिन आहे आपले जे काही मागण्या या ठिकाणी केल्यात, मला असं वाटतं का अध्यक्ष महोदयांनी या ठिकाणी सांगितलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील सांगितलं की त्यांचा पेन्शनचा जो काही प्रश्न असेल किंवा पत्रकार भवन असे काही गेले अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न आहेत. परंतु ज्या प्रकारे आज राज्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री काम करते आम्हाला देखील विश्वास आहे, जसा अध्यक्षांनी या ठिकाणी बोलून दाखवला का पेन्शनच्या संदर्भामध्ये ते 10,000 20,000 करण्याच्या विचाराधीन आहे. आम्हाला देखील खात्री आहे का निश्चित आपण ज्या प्रकारे सर्वच जण म्हणजे ऊन वारा पाऊस सकाळ संध्याकाळ याची कुठलीही हे न पाहता खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला जागरूकता आणि काही विषयांना वाचा फोडून त्याच्यावरती लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून
त्याच्यावरती काही कामं करून त्या समस्या सोडवण्यासाठी आपण जे काही कष्ट या ठिकाणी करतात तर निश्चित आपल्या सोबत आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहोत. आपल्याला ज्याप्रमाणे जे काही मागण्या या ठिकाणी केल्या 20,000 या ठिकाणी मिळतील असे देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पत्रकार भवनाच्या संदर्भामध्ये देखील काही असलं तर आपण निश्चित त्या ठिकाणी आपल्या सोबत राहून त्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपली लेखनी, आपलं आरोग्य हे उत्तम राहो अशी एक मनोकामना व्यक्त करतो. इथे माझ्या आधी खरं म्हणजे मी आलेल्या सतीशजींना एक विनंती केली होती की चंदूलालजी शाह हे आमचे हेडमास्टर आहेत आणि हेडमास्टर असताना शिक्षकांनी बोलू नये असा एक प्रोटोकॉल आहे. आम्ही सगळे शिक्षक आहोत. त्याच्यानंतर माननीय महाजन सर हे देखील आम्हाला खूप सिनियर आहेत आणि एक हेडमास्टर आणि दुसरे पर्यवेक्षक असे दोघं व्यासपीठावर असताना आमचं बोलण्याचं काम नव्हतं. परंतु आता संस्थेचे सरचिटणीसपणे असं हे बोलले निकोपती. तर एकच सांगतो, आपण खरोखर इथे उल्लेख केल्याप्रमाणे आपली एकूण पत्रकारिता मग ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातली असेल किंवा मुद्रित माध्यमातली, आपण सगळे संक्रमणावस्थेतून जातो आहोत. अनेक संकट येत आहेत. पूर्वीसारखी जेव्हा आपण इथे बरेच सिनियर पत्रकार आहेत तर पूर्वी जेव्हा आपण सुरुवात केली असेल तेव्हा ज्या गोष्टी होत्या त्या आज राहिलेल्या नाहीये आणि त्या अनुषंगाने पावलोपावली जी काही आव्हानं निर्माण झालेली आहेत तर त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी प्रथमतः तुम्हाला आपल्या सगळ्यांना सुदृढ राहावं लागणार आहे आरोग्याच्या दृष्टीने. आणि त्यासाठी आपण बघितलं असेल की आपल्यातल्या काही जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. तर माझ्या माहितीतल्या किमान 10 फॅमिलीज अशा आहेत भाऊ की त्या आर्थिक विपन्नावस्थेत आहेत. आज त्यांच्याकडे बघायला कोणी नाहीये. त्यावेळेस जेव्हा ते जातात तिथे स्मशानभूमीत श्रद्धांजलीपर भाषणं होतात. अनेक जण ही मदत करू ती मदत करू अशा पद्धतीची आश्वासनं देतात. मात्र नंतर तोंडाला पाणी पुसली जातात. महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांना प्रथम मी नम्र अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले पत्रकारितेतले हेडमास्टर चंदूलाल शहाजी, महाजन सर, आमचे परम मित्र मिलिंदजी सदगुरे, इतर मुकुल कुलकर्णी बसले, त्यांचाही माझा खूप जुना परिचय आहे. त्यांची पत्रकारितेची सुरुवात इकडे तेव्हा जेव्हा होते तेव्हा मी मुंबईला बेळगाव तरुणातला ब्युरो चीफ होतो. आणि सर्वात प्रथम आपण एकदा या कार्यक्रमासाठी आपले सुरेशभाऊ निकुम आणि सतीश रुपवते यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. काळ्या नावाच्या साक्षीने आणि गोदावरीच्या कुशीत आज आपला पत्रकार दिनाचा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे. पुरस्कार वितरण सोहळा आहे, आनंद सोहळा आहे. खर तर आपल्या हेडमास्टरांनी चूक दुरुस्त केलेली आहे. डॉक्टरांनी अनावधानाने असं म्हटलं होतं की बाळशास्त्री जांभेकरांची जयंती त्यानिमित्ताने हा पत्रकार दिन असतो, तर तो जयंती दिनानिमित्त नाही, तर त्यांनी ज्या वर्तमानपत्राला जन्म घातला, मराठी वर्तमानपत्राला महाराष्ट्रात, तर त्या वर्तमानपत्राच्या निमित्ताने हा पत्रकार दिन आपण महाराष्ट्रात साजरा करतो. अगोदर बरेचसे वादविवाद होते, परंतु आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या संदर्भातला GR ही काढलेला आहे आणि गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या प्रसिद्धी विभागाकडून ही चूक झाली होती, परंतु त्यानंतर ती त्यांनी दुरुस्त केलेली आहे. त्यामुळे पत्रकार म्हणून आपल्या सर्वांना हे माहिती असलं पाहिजे की हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस नाही, तर त्यांनी ज्या वर्तमानपत्राला जन्म घातला तो हा दिन आहे. खऱ्या अर्थाने इथे ज्या पत्रकारांचा सन्मान होणार आहे त्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आपल्या नाशिक मधल्या सर्व पत्रकार मित्रांना पहिल्यांदा मी शुभेच्छा देतो. गेल्या 30-29 वर्ष आता माझी पूर्ण होत आहेत आणि 30वं वर्ष म्हणजे येत्या मार्च मध्ये 30 वर्ष मला पत्रकारितेत पूर्ण होतील आणि येत्या मार्च मध्ये पॉलिटिकल जर्नलिझम मंत्रालयामध्ये पत्रकारिता जी केली जाते त्याला माझे 25 वर्ष पूर्ण होतील. या प्रवासात मी ज्या काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, म्हणजे जसं
अनेक सरांनी तर उल्लेख केला किंवा सतीश रुपवतेंनी जी व्यथा मांडली इथे की पत्रकारांची एकजूट नाही, पत्रकारांच्या अनेक संघटना असतात. मी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं काम करतोय, त्या निमित्ताने आणि मंत्रालयातली पत्रकारिता करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरण्याचा मला योग आलेला आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 353 तालुक्यात होता, आता 356 तालुक्यांमध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद काम करते. हाच एक सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या पत्रकारांमध्येच विचारला जातो. राजकारणामध्ये जेवढे गट असतील त्याच्यापेक्षा कारण मी ज्या दैनिकाचा संपादक आहे, माझ्या दैनिकातल्या प्रतिनिधी विचारलं कुठे चाललं, आमच्या पत्रकार दुसऱ्याला विचारलं तो माझ्याही पत्रकार सांगितलं तुम्ही एकाच ठिकाणी चालले का? नाही, मी त्यांच्या याच्यात नाही, हा माझ्या याच्यात. म्हणून निमंत्रण मला काल परवा द्यायला आल्यानंतर त्यांना मी म्हटलं 2 पत्रकार जर त्यांच्यात वाद असेल तर 2 गट व्हायला पाहिजे, पण 2 पत्रकार आल्यानंतर 3 गट होतात म्हटलं. असं आणि असे कसे 3 गट होतात? म्हणजे याचा एक गट वेगळा, याचा एक गट वेगळा, दोघं एकत्र येऊन करतात तो तिसरा गट वेगळा. म्हणजे 2 पत्रकार आले तरी 3 गट येऊ शकतात इतक्या मोठ्या प्रमाणावर. पण दुसऱ्या बाजूला कोणी डोकून पाहत नाही. मागच्या पत्रकार दिनापासून तर आजच्या पत्रकार दिनापर्यंत 1236 पत्रकार हत्या झाल्या आणि 259 आता जेलमध्ये आहे का ते बाहेर येण्याचे त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा आशा सोडलेली आहे. पत्रकार अंगावर किती संकट झेलतो याचं समाजाला अजून काही चित्र माहित नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो स्तंभ जो आहे हा स्तंभ हलवलेला आहे, याला तडे गेलेले हे मान्यच करायला तयार नाही. लोकशाहीचा आमचा स्तंभ आहे, लोकशाहीचा आमचा अरे आहे, पण आज अवस्था काय झालेली आहे. म्हणजे मी लंडन मध्ये असताना CNN वृत्तवाहिनीचं मी काय चित्रण बघायचो. ते एक दिवस सहज असं काही मागोवा चाललेला होता, त्याच्यामध्ये पाहिलं की बातम्या देत होते. ती बातम्या देताना बातम्या संपल्यानंतर एकदम ब्लर झालं काहीतरी चॅनलवर, एवढं काही मला त्यातलं डीप नॉलेज नाही. नंतर कळालं की जी महिला पत्रकार बातम्या देत होती ती बातम्या देताना मृतांची नावं सांगत होती, तिच्यामध्ये तिचा मुलगा आणि नवरा होता तिचा, तरी तिने चेहऱ्यावर काहीच आणलं नाही. तिने बातम्या दिल्या आणि ती कोसळली, काहीतरी हल्ल्यासारखं झालं आणि ते केलं. वस्तुस्थिती अशी आहे की त्याला स्वतःच्या भावना त्या महिला पत्रकाराला आवडल्या तिने. कारण मी आता एक व्रत घेतलेलं आहे, त्या व्रताच्या माध्यमातून तिने बातमी दिली. बातमी दिल्यानंतर सगळ्या सहकार्यांना तिचा नवराच ऍक्सिडेंट मध्ये गेला, त्या विमानामध्ये तिचा नवरा होता, मुलगा होता, सगळे टाळ झाले. पण तिने बातमी देताना ती पत्र फेकलं नाही, काही नाही. परवा आमच्याकडे एका भगिनीने रामलालाची बातमी देत असताना तिला रडू कोसळलं, बट नॅचरल, त्याच्यामध्ये एवढं हे काही नाहीये. तिच्या डोळ्यामध्ये आसरू आले, तिने केले ते टीव्हीवर दाखवलं, बस त्याच्यावरून वादंग आमच्या पत्रकारांमध्ये सुरू झाला. तिला मणिपूरची महिला दिसली नाही का लग्न फिरताना, तिला भिंड काढली, तिला हे दिसलं नाही का, त्याला ते दिसलं नाही. हा एक मोठा वाद निर्माण झालेला. पत्रकार बाजूला राहतो, त्याच्या अंगावर वेगळेच काहीतरी दिसून येतं. असा एकही पत्रकार नाही का त्याच्या अंगावर काहीतरी बालक आलेलं नाही. असलेलं पण येतं, नसलेलं पण येतं. जो मिस्टर क्लीन असतो तोही पण त्याच्या पण जीवनामध्ये असे प्रसंग येतात. म्हणजे ह्या प्रवाहामध्ये आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूकनायक आम्हाला पाहिजे आहे. पण आता मूकनायक होणारी पत्रकारिताच राहिली नाही, ती सगळी भूकनायक म्हणून झालेली. आपण म्हणतो त्या पद्धतीप्रमाणे असं राहिलेलं नाही. पत्रकारांच्या जीवनामध्ये मोठी गरज आता या ठिकाणी सांगितलं की पर्यंत कुटुंबियांना वेळ देतात ही वस्तुस्थिती आहे. कित्येक वेळा म्हणजे मला तर एकदा आठवतं, मी सकाळमध्ये होतो त्यावेळी 19 जणांची जीप विहिरीमध्ये गेलेली होती खानगावला जाताना एका रस्त्यात. आणि त्यावेळी मला मी ज्या वर्तमानपत्राचं काम करतो त्या उत्तम कांबळे संपादक होते सकाळमध्ये, त्यांनी सांगितलं की मला काही करा ती बातमी इतक्यात कळालेली, आपण प्रिंट स्टॉप करू पण ती बातमी आणा. व्यासपीठावरील सगळे मान्यवर या कार्यक्रमाला तुम्हाला आवर्जून बोलवलं आणि माझा सन्मान केला त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि पत्रकार दिनाच्या उद्या होणाऱ्या 6 जानेवारीला असणाऱ्या पत्रकार दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. धर्माधिकारी सरांनी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीचा 4था स्तंभ आपण पत्रकारितेला मानतो आणि या पत्रकारितेमध्ये महाराष्ट्राची पत्रकारितेची परंपरा फार उज्ज्वल आहे. बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरुवात होऊन नंतर लोकमान्य टिळक, टिळकांत केसरी, आचार्य अत्रे, विद्याधर गोखले, कुमार केतकर अशी प्रचंड मोठी परंपरा महाराष्ट्राच्या पत्रकारितेला आहे. गेल्या 20 वर्षामध्ये बघितलं तर पत्रकारितेचं स्वरूप पण बदलत चाललेलं आहे. प्रिंट मीडिया पासून आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया नंतर डिजिटल मीडिया आहे. सो पत्रकारितेचं स्वरूप, पत्रकारितेची धाटणी पण आता आजकाल बदलत चाललेली आहे. पूर्वी आपण फक्त
बातम्या ऐकायचो. आता बातम्यांवर संपादक वेगवेगळ्या लोकांना समोर घेऊन त्यांची वेगवेगळी मतं त्या ठिकाणी मांडली जातात. तर प्रत्येक गोष्टीचं स्वरूप बदलत चाललंय आणि त्यानुसार पत्रकारिताही बदलत चालली आहे. फक्त एकच त्याच्यामधून सगळ्यांकडून एक पत्रकारितेबद्दल अपेक्षा असते की ती निष्पक्ष असली पाहिजे आणि आय थिंक नाशिकचे पत्रकार ती निष्ठेने जोपासताय आणि ती निष्पक्ष बाजू नेहमीच पत्रकारितेचा महत्वाचा अंग असली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. सहकारी मित्रांच्या सन्मानासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मला असं वाटतं की समोर एक खूप मान्यवरांचे पत्रकार मित्र बसलेले आहेत आणि आपण सगळ्यांची नावं घेण्यात, कारण आपल्याला एवढं सर्वांची मनोगत ऐकायची आहे, मार्गदर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे मी पण आपला अधिक वेळ घेणार नाही. 6 जानेवारी हा बाळासाहेब जांभेकरांचा वर्तमानपत्राचा जन्मदिवस आहे. त्या दिवशी त्यांनी दर्पण मराठी वृत्तपत्र सुरू केलं आणि महाराष्ट्र राज्य जेव्हा स्थापन झालं 1960ला, त्यावेळेला ही परंपरा राज्यात सुरू झाली की पत्रकार दिन 6 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात यावा. आणि हा पत्रकार दिन साजरा करताना आणि मुख्यतः सगळ्या पत्रकारांना एकत्र करताना सर्वच पत्रकार संघटनांचे मुख्य उद्देशच असे आहेत की त्या दिवशी पत्रकारांनी किमान आपल्याबद्दलचं आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे असं मी मानतो. आपण पत्रकारिता करत असताना आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी पत्रकारिता, कारण काळाप्रमाणे काही बदल झाले. आता डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं, स्वातंत्र्यापूर्वीची पत्रकारिता ही स्वातंत्र्याच्या संबंधामध्ये लोकांमध्ये जागृती करणारी पत्रकारिता होती. स्वातंत्र्यानंतर हळूहळू त्याचं स्वरूप बदलत गेलं. हळूहळू आणि मोठमोठ्या संस्था पत्रकारितेमध्ये आल्या आणि आज त्या पत्रकारितेमध्ये, म्हणजे पूर्वी जसं पत्रकारिता आपण हा धर्म म्हणून केले जात होता स्वातंत्र्यापूर्वी, आणि आता मात्र आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की तो धर्म आणि धंदा याचं कुठेतरी संतुलन ठेवण्याची गरज असते. काही ठिकाणी मात्र असं होतं, म्हणजे पूर्वी आपण लोकांना जसं शिकवत होतो, आता आपण काय करतो की आपलं वर्तमानपत्राची लोकप्रियता वाढावी, त्याचं सर्क्युलेशन वाढावं म्हणून आता आपण मेड टू ऑर्डर सुद्धा करायला लागलो. पण मला असं वाटतं लोकांना जे आवडतं ते देताना असं थोडंसं तारतम्य तुम्ही आणि मी पाहण्याची गरज आहे. पत्रकारिता लोकशाहीचा आधार असतो. मी कसं तर उद्या खूप मोठं सेलिब्रेशन आहे, तर नाशिक शहर पण आज तुम्ही मला इथं बोलवलं, पात्र केलं, मला इथून मला संपर्क केला, मला संधी दिली. तुमच्या जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि असंच सहकार्य असू द्या, आमच्याकडून नाही, तुमच्याकडून नाही, कधी काय लागेल मदतीला जरूर या. तुम्हाला पुन्हा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. बंधूंनो आणि भगिनींनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. खरं तर पत्रकार दिन हा आपला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणून आपण मानतो. या दिवशी प्रत्येकाचा सन्मान सत्कार करायला हवा म्हणून पत्रकार, प्रसार माध्यम आणि संघटना यांच्याकडून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सर्व मान्यवर आले, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आलेल्या पत्रकारांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाला घेण्यासाठी खूप त्रास झाला, कार्यक्रम चालू असतानाही खूप त्रास होतोय, मात्र तो सहन करण्याची सद्बुद्धी, शक्ती ही दिलेली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रेरणा आहे ती घेऊन आपण पुढे चालत आहे. इथेच थांबतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जय जय महाराज. इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वच पत्रकारांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं,
त्याबद्दल मी संयोजकांचे सर्वांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. माझं भाषण थांबतो. व्यासपीठावरील सर्व आदरणीय डॉक्टर, आदरणीय संपादक, माझे सर्व समोर बसलेले पत्रकार बंधू, सुरुवातीला आम्ही घाबरूनच गेलो. आम्ही आजारीने काही ठणठणीत आहोत, तरी एवढी डॉक्टरची धाड का पडली अचानक. बरं पण वाटलं की एवढे लोक डॉक्टर आमच्या. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.